तमिळनाडूच्या सुचिंद्रम येथील प्रसिद्ध स्थानुमलया स्वामी मंदिराच्या आवारात आहे आपलं पुढचं शक्तिपीठ नारायणी शक्तिपीठ। या ठिकाणी माता सतीचे वरचे दात पडले अशी मान्यता आहे। इथे मातेला नारायणी तर शिवांना संहार भैरव या नावाने पूजले जाते। या शक्तिपीठाला सुचिंद्रम शक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते। सुचिंद्रम म्हणजे शुद्ध होणे असं म्हणतात। गौतम ऋषींच्या शापातून इंद्रदेव सुद्धा याच ठिकाणी मुक्त झाले, अर्थात शुद्ध किंवा सुचिर्भित झाले, म्हणून या स्थानाला सुचिंद्रम म्हणून ओळखले जाते। या स्थानाची अजून एक विशेषता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव एकाच लिंगात वास करतात। स्थानुमलया देवस्थानात हे भारताचे एकमेव असे मंदिर आहे। या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य असे की या मंदिराचं गोपुरम तब्बल 7 मजली उंच असून त्यावर अतिशय देखणी शिल्पकला कोरली आहे। इथे रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरले आहेत। असं म्हणतात की मंदिराचे खांब एका विशिष्ट पद्धतीने बांधले आहेत। प्राचीन भारतीय वास्तुकला आणि ध्वनिशास्त्राचा हा अद्भुत आणि जिवंत चमत्कार आहे। या खांबांवर हाताने किंवा हलक्या वस्तूने हळूच आघात केल्याने सप्तसुरांची निर्मिती होते। इथे दरवर्षी सुचिंद्रम मार्गळी आणि नवरात्र उत्सवात अगदी अतिशय थाटामाटात साजरे होतात। कन्याकुमारीपासून 11 किलोमीटर तर नागरकोविलमधून 7 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेलं हे अगदी सुंदर मंदिर आहे। याला नक्की भेट द्या। ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा। जय मा नारायणी।